Ram Krishna रूप पाहता लोचनी नादो
याजसाठी केला होता याजसाठी केला होता याजसाठी केला होता याजसाठी केला होता रविदास महाराजांकडे साधेतीन चिंतामणी महाराज याजसाठी केला होता याजसाठी केला होता याजसाठी केला होता Oh
यादसाठी केला होता टहास शेवट
शेवटीचा दिस गोड व्हावा आता निशिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची कवतुक वाटे झाली या व्यंचाचे नाम मंगलाचे तेने गुणे आता निशिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परमिली नवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निशिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची नमो विठ्ठलाराजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचन्याती भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसुता चरणावरी ठेवोनी माता साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारदाची चतुराननाची आत्मजा वाक्षिती पावी जे सहजा तिचे चरणी माझे दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे मी पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनतया माझे दंडवत आता नमो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारतीन तया माझे दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणिया सकळा हरिकथा बोले बोबरिया बोला अज्ञानी म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाला याजसाठी केला होता टहास शेवटीचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी अट्टहास केला त्याचं एकच कारण आहे की शेवटचा दिवस माझ्या जीवनातला गोड असावा. कौतुक वाटे झाली या व्यंचाची मला कौतुक वाटतंय की माझ्या जीवनामध्ये नेमकं मी काय केलं असं की जेणेकरून आज माझ्या जीवनातला शेवट गोड झाला. मरताना देवाचं नाव तोंडाला येतंय एवढंच नाही मुक्ती नावाची जी वस्तू आहे तुकोबाराया म्हणजे तिच्या बरोबर लग्न लावलं आम्ही आणि आपल्या आमच्या जीवनामध्ये जे काही 4 दिवस आता उरले ते अतिशय आनंदामध्ये घालवायचे आहे. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ याचा विस्तार आहे समुद्रासारखा.
पण तो विस्तार करण्याची कुवत सज्जनांना माझ्याकडे नाही. ज्ञानोबाला या तुकोबाला या सद्गुरू भगवान बाबा जशी मला बुद्धी देतील व अहोरात्र कष्ट करणारे तुम्ही माझे शेतकरी मायबाप तुमची कृपा दृष्टी या न्यायाने ही मुळकी तुडकी सेवा आपल्या चरणावर अर्पण करण्याचा प्रयत्न करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचा म्हणजे माळेगाव ही पवित्र पावनभूमी अनेक थोर संतांच्या पदस्पर्शाने माळेगाव नगरी पावन झालेली आहे आणि त्या नगरीमध्ये कैलासवासी पांडुदादा आबाजी सांगणे यांची प्राणज्योत अनंतामध्ये विलीन झाली 10 दिवसाच्या पूर्वी. आणि आपल्या भारतीय संस्कृतीच्या नियमाप्रमाणे आज त्यांचा दशक्रियाविधी आपण साजरा करण्यासाठी या ठिकाणी थांबलेलो आहोत. अतिशय गोड परिवार. मला वाटतं 7 भावंडाचं हे कुटुंब, त्यापैकी आता 2 गेले आणि खाली 5 उरले. बरोबर आहे ना? कैलासवासी सुखदेव आबाजी सांगले हे अगोदरच कधीतरी निघून गेले आणि सर्वांच्या समोर काल परवा पांडुदादा आपल्यातून निघून गेले. सज्जनांनो, तुमच्या घरामध्ये पैसे किती आहेत, बंगला किती मोठा आहे, याला किंमत नसून तुमच्या घरामध्ये विचार आणि प्रेम, जिव्हाळा याला किंमत आहे. आणि ती श्रीमंती या पांडुदादाच्या घरामध्ये मी इथं आल्यापासून मला पाहायला मिळाली. काही श्रीमंत माणसं त्यांच्या श्रीमंतीमध्ये, त्या संभ्रमामध्ये अडकलेले असतात. त्यांची आई त्यांना कळत नाही, बाप कळत नाही, भाऊ कळत नाही, मित्र परिवार कळत नाही. बर का शिकतो इकडे लक्ष. क्लास 1 अधिकारी मुलगा ज्या वेळेला दिवस मावळण्याच्या वेळेला 4 व्हीलर गाडीमध्ये बसून येतो दारामध्ये, तुम्ही चित्र डोळ्यासमोर आणा. वाट्यावर या साईडला म्हातारे बाबा बसलेले असतात, या साईडला म्हातारी आई बसलेली असते. शेतामधून मोठा भाऊ फाटकी बंडी, तुटकं धोतर, हातामध्ये काहीतरी साहित्य. त्या मोठ्या भावाची पत्नी, त्यांचे 2 लेकरं शेतामधून येत असतात. सूर्य मावळण्याची वेळ, चित्र डोळ्यासमोर आणा. आणि त्याच वेळेला त्यांचा तो छोटा भाऊ 4 व्हीलर गाडीमध्ये येतो. गाडीतून उतरल्याबरोबर महाराज तर पहिलं गाडीमधून सफरचंद, केळं, चिक्कू, पपया असे ते फळं काढले आणि पळत येऊन आपल्या मोठ्या भावाचा मुलगा उचलून कडेवर घेतला. त्याच्या हातामध्ये ते फळं दिले. त्यावेळेला लहान रांगत रांगत एक छोटी मुलगी आईने कडेवरून खाली उतरलेली येते ना, त्या गाडीजवळ येऊन त्या क्लास 1 छोटा भाऊ त्याच्या पायाला धरून चाटते ती छोटी मुलगी. खूप श्रीमंत क्लास 1 अधिकारी भाऊ असतो छोटा, पण त्या लहान मुलीला सगळं अंग भरलेला असतो, उचलून घेतो, काढतो, तिच्या गालाची मुके घेतो, लहान लेकराच्या अंगावरून हात फिरवतो. तशीच कडेवर छोटी मुलगी असताना पाठीमागचं कवाड उघडतो. मोठ्या भावासाठी, मोठ्या वहिनीसाठी, आईसाठी, बाबासाठी आणलेली नव्या कपड्याची पिशवी बाहेर काढतो, ती दारामध्ये ठेवतो. इकडं बसलेली वडील आणि इकडं बसलेली आईनं त्यांच्या डोळ्यात पाणी मारत नसतं, इतके रडतात महाराज. डबडबलेल्या डोळ्यांनी आपल्या वडिलाच्या चरणावर डोकं टेकवतो, आईच्या चरणावर डोकं टेकवतो. मोठी भावजाई, मोठा भाऊ कडकडून मिठी मारतो, डबडबल्या डोळ्यांनी एकामेकाला प्रेमाने बोलतात. मला वाटतं या घरामध्ये संपत्ती कमी असेल, पण प्रेमाची श्रीमंती याला जोड नाही.
तसं हे पांडुदादाचं कुटुंब पांडुदादा गेल्यापासून पुढं उघडं पडलं मला. त्यांच्या घरामध्ये येत जात असताना एकमेकाच्या तोंडातले शब्द मला ऐकायला मिळतात. एकामेकाविषयी बंधुप्रेमाचं नातं ऐकायला मिळतं. मी पाठीमागे एक दिवशी आलो ना, 13 लाख रुपये खर्च आला. 13 लाख रुपये त्या शरद भाऊला कोरोनामध्ये 13 लाख रुपये खर्च आला. त्यावेळेला पांडुदादांनी सगळ्या भावाभावाची मीटिंग घरामध्ये बोलवून घेतली. मला शांताराम भाऊ त्या दिवशी रडून सांगितलं. शांताराम भाऊ म्हणले, पांडुदादा म्हणले की हे पराव काळा 25,000 रुपये आपल्यातून जर कोरोना पायी शरद निघून गेला तर पैशाला काय मीठ लावून टाकायचं. सगळ्यांनी पैसे घरामध्ये गोळा केले आणि शरद जिवंत केला. महाराज नंतर शरदरावाचा चहा प्यायला गेलो मी, तर इतके शरद भाऊ रडले. म्हणले माझ्या भावासारखे भाऊ पुन्हा नाही भेटणार मला. 13 लाख रुपये खर्च करून मला जिवंत केलं, ते उपकार मी कधी विसरणार नाही. सज्जनानो, आजही आपल्या सर्वांच्या डोळ्याला पाणी येते. ज्या वेळेला लक्ष्मणाला शक्ती लागते ना, इकडे लक्ष द्या. त्यावेळेला मांडीवर घेतलेले लक्ष्मणाला जगाच्या बापाने अंगोरा गोमटा गाल लक्ष्मणाच्या गालावर ठेवला आणि रामाने टाहो फोडला. मेरे लखनी दुलारे बोल मेरे लखनी दुलारे बोल तुम्ही कल्पना करा बरं का. मांडीवर आहे लक्ष्मण, तोंडाला आलेला फेस पुसून काढला, हृदयातून रक्त वाहते ते पुसून काढलं रामप्रभूने आणि गालावर गाल ठेवला आणि जगाचा बाप लक्ष्मणासाठी रडू लागला. बंधुप्रेमाचं नातं शिकवलं जाते. आगाध बंधुपणाची सीमा दाखविलीस सख्या उत्तमा, निवोनी माझांतर आत्मा एवढा प्रेम वाढविला, नाही आठविली सुतदारा माता पिता,
नाही विषया लागू दिला थारा इंद्रिय धैर्य धरा ऐसा बंधू दुर्लभ हे लक्ष्मणा 14 वर्षाच्या काळात आई म्हणला नाहीस, बाबा म्हणला नाहीस, पत्नीची आठवण केली नाहीस. लखन 9 महिने आईच्या पोटात राहिला तू. आईच्या पोटातलं दुःख एवढं बाळा सहन केलं, त्याचं कारण फक्त माझी सेवा करण्यासाठी. 9 मास मदसाठी कष्टलास सोडून राज्य भोगविलास सेवा केली रात्रन दिवस निर्हार राहोनिया. रामायणात अतिशय गोड प्रसंग आहे, पण इकडे लक्ष द्या. ए लखन, तू जर मला टाकून गेला आधी या जंगलामध्ये तर मी रावणाला जिवंत ठेवणार नाही, पण रावणाला मारून जर मी अयोध्येमध्ये गेलो तर तिघी माता धावून येतील आणि पहिला प्रश्न विचारतील, रामा वनवासात जाताना दोघं होता ना तुम्ही? वनवासात जाताना दोघं होता, एकटा कसा आला बाबा? लखन कुठे? माता पुसतील रघुनायका कोठे रे पुत्र लक्ष्मण लाडका मग हृदय बसेल धडका मग तेथे काय वधू. सांग लक्ष्मणा, अयोध्येला गेल्याच्या नंतर कौशल्या माईला काय सांगू, सुमित्रा माईला कैकेयीला काय सांगू? मांडीवरच्या लक्ष्मणाला राम बोलते, लक्ष्मणा मी अयोध्येमध्ये गेल्याच्या नंतर समाज माझा राज्याभिषेक करी, माझ्या पाया पडण्यासाठी मांडवी येईल, तिला मी सौभाग्यवतीचा आशीर्वाद देईन. माझ्या पाया पडण्यासाठी श्रुतिकीर्ती येईल, तिला मी सौभाग्यवतीचा आशीर्वाद देईन. पण लक्ष्मणा, बिगर कुंकाची तुझी उर्मिला जर माझ्या पाया पडायला आली तर उर्मिलासाठी कोणता आशीर्वाद देऊ? मला हेच म्हणावं लागेल, उर्मिले रामराज्य स्थापन करण्यासाठी तुला कपाळाचं कुंकू पुसावं लागतंय. हे लखन, हा कलंक लावून जाऊ नको, माझी विनंती आहे. लक्ष्मणा, लक्ष्मणा तू सावध होई, डोळे उघडोनी जरा माझ्याकडे पायी. इंद्रजिताचे जाणोनी मरण होता उपवासी माझा लक्ष्मण. 14 वर्षे 14 दिवस कळू दिले नाही रे, कळू दिले नाही. लक्ष्मणा तू सावध होई, एका जनार्दनी राम करी चिंता, नळ नीळ जांबीवंता. कैवारी हनुमंता लव करी धावरे, लव करी धावरे. लक्ष्मणा तू सावध होई. सज्जनानो, जग पैदा करणारा जगाचा बाप भगवान परमात्मा ज्या वेळेला प्रेमापोटी नापास होतो त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायाला हा अभंग सुचला की जिथं शेवटचा दिवस असा जन्म घेतो की देवाला सुद्धा रडावा लागतंय. या अभंगाचं पहिल्याच आहे. यादसाठी केला होता तमास, यादसाठी केला होता तमास.
या निमित्त आपण जमलो. अभंग तुकोबारायचा अतिशय महत्वाचा आहे. मानवी जीवनातली खरी संपत्ती जर काय असेल तर त्याच्या जीवनातला शेवटचा दिवस आहे. जीवनामध्ये तुम्ही पाप केलं का पुण्य केलं हे ठरवू शकत नाही. तो दिवस शेवटचा ठरवू शकतो. शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. वैकुंठवासी सद्गुरु भगवान बाबा यांचा अंत 18 जानेवारीला पुण्याच्या दवाखान्यामध्ये होतो. पण अंत विधी मात्र 21 जानेवारीला भगवान गडावर होतो. तुमचं लक्ष पांगलं काय की थोडं. 21 जानेवारीला भगवान बाबाचा अंत पुण्याच्या दवाखान्यात आणि आपले 18 जानेवारीला आणि अंत विधी 21 जानेवारीला होतो. 4 दिवस भगवान बाबाचं प्रेत रस्त्याने चालत होतं. नगरला हनुमंतरायाच्या मंदिरावर 1 दिवस 1 रात्र आणि पाथर्डीला 1 दिवसभर प्रेत होतं. खरवंडीला 1 दिवसभर प्रेत होतं. पुण्यापासून भगवान गडापर्यंत रोडला जिथं फाटा फुटला असेल तिथं त्या गावच्या लोकांनी त्या काळात कपड्याची यश टाकली. भगवान बाबाच्या प्रेताचा सत्कार करण्यासाठी त्या काळामध्ये 150 येशी टाकलेल्या होत्या. ज्या वेळेला भगवान बाबाच्या प्रेताची मोटार गाडी डोंगराला लागते त्यावेळेला डोंगरावरून भगवान बाबांनी पाळलेल्या गायी घोडे रडत होते गाडीकडे पाहून. भगवान बाबाच्या प्रेताची गाडी गडावर जाऊन उभा राहते ना त्यावेळेला गायी आणि घोडे त्या गाडीला असे प्रदक्षिणा घालून रडत होते. त्या मोटर गाडीला भगवान बाबाचं प्रेत होतं ना मध्ये मुख्य प्राणी गायी त्या गाडीला चाटीत होत्या आणि रडत होत्या. जिथं जनावराने सुद्धा साधूवर प्रेम करावं जीवनामध्ये काय अट्टहास केला. म्हणून तिकडे लक्ष द्या. शेवटचा दिवस आपल्या जीवनातला चांगला असावा असं वाटत असेल तर जीवनभर चांगलं काम केलेली मरताना पावती खिशात लागते. पैशाने माणसं कधी श्रीमंत होत नाही. इतिहास वाचा जगातला प्रत्येक साधू किती गरिबीमध्ये जन्माला आला आणि किती गरिबीमध्ये त्याचा शेवट झाला महाराज. पण त्यांनी जीवनामध्ये एकच काम केलं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते. कभी धनवान हो कितना कभी इंसान निर्धन है. कभी सुख है कभी दुख है उसी का नाम जीवन है. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते. किसी के काम जो आए उसे इंसान कहते. ते पहा माणुसकी नावाची चीज जीवनामध्ये कमवा. पैसा कधी पैसा कमवायचा आहे म्हणून कमवू नका. नाव कमवायचं शिकवा मला शिका मला. नाहीतर मूळ वाल्मिकी रामायणात वर्णन केलेले रावणा इतका श्रीमंत माणूस जगात कोणी झाला नाही महाराज. भारत देशाची जेवढी किंमत तेवढी रावणाच्या झोपायच्या बेडरूमची किंमत होती. तुम्हाला अतिशोक्ती वाटेल पण अतिशोक्ती नाही. रावणाच्या बेडरूम मधली जी फरशी होती ती गोंगी नावाचं गुलाबी कलरचं रत्न त्या रत्नाची फरशी होती. रावणाच्या बेडरूमचे जे खांब होते ते असली हिऱ्याचे खांब होते. हिरा कधी पाहिला तुम्ही हिरा? आपण फक्त गारगोटी पाहिला, हिरा अजून पाहिला नाही. ओरिजिनल हिरा पाहिला नाही. रावणाची झोपायची जी क्वाट होती ना ती पूर्वी एक धातू होऊन गेला एक लालन प्रथमीचं मोल त्या लालची क्वाट होती.
एवढंच नाही, तुकाराम महाराज म्हणतात 5 लाख घर पिवर दगडाचे, 7 लाख पिवर इटाचे, 1 कोटी काश्याचे, 1 कोटी तांब्याचे, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. तुका माने जाती संपदा ये वरी तुका माने जाती संपदा ये वरी तुका माने जाती संपदा ये वरी तुका माने जाती दिवसभर कीर्तन करावं काय असतं तुम्हाला कामं तर नाहीत ना होय. जीवनामध्ये जर चुकीचं काम केलं महाराज तर शेवट चुकीचाच असतो. महाभारतामध्ये थोडस जाऊ आपण, थोडस महाभारतामध्ये 101 कौरव मारल्या गेले. 101 वर थांबलं नाही. कौरवाला साथ करणारे 66 कोटी लोक होते. 66 कोटी 66 कोटी लोक मारले. 66 कोटी लोकांच्या बायका विधवा झाल्या. 66 कोटी लोकांच्या बायकांचं कपाळाचं कुंकू पुसण्यात आलं. प्रत्येक बिगर कुंकाची बाई त्या रणभूमीवर आपल्या पतीचं प्रेत सापडण्यासाठी रडत होती. केवढा हलकल्लोळ होता. इतकी वाईट घटना घडून सुद्धा एक तीळ मात्र प्रेम किंवा जिव्हाळा धृतराष्ट्राच्या मनामध्ये उत्पन्न झाला नाही. इतकं वाईट घडून सुद्धा काही माणसं इतकी राक्षसी वृत्तीची असतात. काहीही घटना घडली तरी त्याच्या अंतकरणाला पादरच फुटत नाही महाराज. दगडात त्याच्यात फरकच नाही. शेवटी दुर्योधनाला पांडवाच्या घरी शिळे तुकडे मोडण्याची वेळ येते आणि तेही शिळे तुकडे खाताना गरम रक्ताचा दादा भीम गदा घेऊन जातो. लाज वाटत नाही तुला आमच्या घरातले शिळे तुकडे खातोस? आणि या शिळ्या तुकड्यामध्ये प्रत्येक रक्ताचा थेंब आटलेला आहे. तो आनंदाने शिळे तुकडे खातोस. एक दिवशी ते म्हातारं धर्मराजाकडे जातो. बाबा तुला माझी विनंती आहे, खूप मला त्रास देतो भीम, द्याने का त्रास, पण किमान जेवताना तरी देऊ नको म्हणा. एवढं भीमाला समजून सांग. धर्मराजाने भीमाला सांगितलं, अरे बाबा किमान जेवताना तरी त्रास देऊ नको. आता एवढंच त्यानं ऐकलं. फक्त जेवताना त्रास बंद केला, पण त्रास मात्र बंद नाही. एक दिवशी धृतराष्ट्र पांडवाचं घर सोडतो. रात्रीचा प्रसंग असतो. नवरा बायको आंधळे असतात महाराज. आपटत आपटत जंगलामध्ये जातात. ज्या जंगलामध्ये जातात त्या जंगलाला आग लागली जाते आणि त्या आगीमध्ये आपटून आपटून 100 पोराचा बाप मरतो. याच्यापेक्षा काय वाईट असावं? हा महाभारताचा सुरू. म्हणून लक्षात ठेवा बरं का, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते काट बन कर मत रहना. बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो. सत्यनारायण नाही एखाद्याच्या घरात दिवा लावता आला तुम्हाला
स्वार्थापोटी एखाद्या गरीबाच्या घरातला दिवा विझवून अंधार कधी करू नका. एक दिवस ठरलेला आहे, लक्ष देऊन ऐका. आपल्या घरात अंधार झाल्याशिवाय राहत नाही. घातली या भयानर काजारे, घातली या भयानर काजारे, घातली या भयानर काजारे, घातली या भयानर काजारे. तू काम करीमा भावे सोईने, घातली या भयानर काजारे, घातली या तुकामुळे सत्य कर्मा व्हावे साह्य. सहकार्य नाही करता आलं तर करू नका, पण त्या सत्कर्मामध्ये जर चूक करता तर 100% नरकाची प्राप्ती आहे. तुकोबारायाने सांगितलं. म्हणून इकडे लक्ष द्या. असं जीवन जगावे माणसाने की आपण मेल्याच्या नंतर झाड धरू धरू माणसं रडली पाहिजे. राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. माणूस किती दिवस जगला याला किंमत नाही. इकडे लक्ष द्या. जेवढे दिवस माणूस जगला तेवढ्या दिवसात केलेले त्याचं कार्य. नाही तर आपण पहा, 22 वर्षाची ज्ञानोबारायाची मूर्ती ज्या वेळेला समाधिस्थ होते, फक्त 22 वर्षाची मूर्ती. इकडे लक्ष द्या. आणि जगाचा बाप निवृत्तीनाथ ज्ञानोबारायाला समाधी देतात त्यावेळेला त्या काळामध्ये आळंदीमध्ये लाखो संत रडतात. संत रडतात हे नवल नाही, प्रत्यक्षात भगवान परमात्मा रडतो. त्यावेळेला रुक्मिणी मातेने एक प्रश्न विचारला. जग रडू लागल्याच्या नंतर जगाचे डोळे पुसायचं काम देवा तुम्ही करावं, तुम्ही का रडता? त्यावेळेला देवाला म्हणावं लागते, रुक्मिणी अगं देव म्हणती रुक्मिणी हाची एक योगी देखिला नाही. हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचे. धन्य धन्य धरातली जो याते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनी. तो करील याची यात्रा, तो तारील सकळ ही गोत्रा.
याचेनी कुळे पवित्रा सकलही होती. अलंकापूर हे शिवपीठ पूर्वी येथे होते नीलकंठ ब्रह्मादिक तपवरिष्ठ येथेची इंद्र येवोनिया भूमीसी याग संपादिले अवर्णिसी इंद्रायणी इंदुरीसी दान पंचक्रोशियापासोनी येथे त्रिविणी गुप्तासे भैरवापासोनी भागीरथी वसे हे पुरवटिका दिसे प्रत्यक्ष जाण पार्वती हे येथे असती. त्या कोरोनानुसार कार्यक्रम इथे करायला कोणतं प्रमाण चुकत आहे विठाला त्या दिवशी ढोकबाबा आमच्या गावात येत नाही. त्यांचा आपण माग पुढे चेंडू झाले दुसरे काही नाही. त्याची प्रॅक्टिसच राहिली नाही. गायनाचार्याला कीर्तन करायला त्या अभंगाची प्रॅक्टिस बिघडी झाली. असो देव सुद्धा 22 वर्षाच्या संतासाठी रडतो. याजसाठी केला होता त्रास शेवटीचा दिस गोडवावा. म्हणून लक्षात ठेवा प्रेम आणि जिव्हाळा मानवी जीवनामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे. संपत्ती कितीही पैशावाला श्रीमंत माणूस दुनियात असू द्या त्याचं काही टिकत नाही. संपत्ती ही वस्तूच टिकाऊ नाही. इतिहासामध्ये एक नोंद आहे अशी 410 साली चंद्रवल्लभ गुप्ता नावाच्या राजाने सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. 300 एकरचा तो परकोट होता आणि सोमनाथाच्या मंदिराच्या समोर जो सभामंडप होता त्या सभामंडपाचे खांब असली सोन्याचे होते, वतीव सोन्याचे खांब होते. आपलं लक्ष द्या. एक खांब 1000 मणाचा असे 777 खांब होते त्या सभामंडपाला. त्या काळामध्ये भगवान शंकराची पिंड 8 फूट हवेमध्ये तरंगत होती. एवढंच नाही, भगवान शंकराच्या त्या पिंडी समोर जी घंटी लोंबत होती ती 5000 मनाची होती. त्याच्यामधला तो घंटा हलवायचा होता तो माणसं हलवीत नव्हते. इकडून 20 हत्ती, इकडून 20 हत्ती. हत्तीच्या सोंडामध्ये सोन्याचे साखरदंड होते. जशी सोंड हलल तशी घंटी वाजत होती. त्या काळामध्ये सोमनाथाच्या मंदिरामध्ये समोर दानपेट्या ठेवलेल्या होत्या. त्या दानपेट्यामध्ये लोक काही लहान फुटाने टाकीत नव्हते. त्या काळामध्ये हिरे माणिक पाचू मोती सोन्याच्या मावळा टाकीत होते. माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं? दिवसात 3 वेळेला त्या दानपेट्या खाली कराव्या लागत होत्या. दानपेट्यातलं धन कोश ग्राहक नेऊन टाकण्यासाठी दिवसभर 200 हत्ती चालत होते. दृष्टांत खूप मोठा आहे पण लांबवायचा नाही. 410 साली चंद्रवल्लभ नावाच्या राजाने त्या सोरटी सोमनाथाचा जीर्णोद्धार केला होता. मी सांगतो असा होता. आता तिथे जाऊन पहा. गुंजभर तरी सोनं आहे का? इतकं सोनं आहे का? मग ही संपत्ती गेली कुठं? कुठं गेली ही संपत्ती? 1024 साली गजनीवरून मोहम्मद आला. मोहम्मद करतो का इकडं? 1024 साली गजनीवरून मोहम्मद आला आणि ही सगळी संपत्ती तुकडे तुकडे केली. लाखो हत्तीवर लागली आणि ती संपत्ती घेऊन गेला. आपण बांधलेलं घर आपलंच पोरग टिकवेल का नाही याची गॅरंटी मोहम्मदची गरज नाही. म्हणून या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुवरची छाया यातायाती चुकती मग तू भोगशील काया. या हरिभजनाविन तुझा जन्म जागवाया. या लागी वैकुंठनाथाच्या तू पडसी पारे पाया. ओम नमो भगवते वासुदेवाया. म्हणून संपत्ती महत्वाची नाही, संस्कृती महत्वाची. इकडे लक्ष द्या. गावामध्ये जर एखादा तत्वनिष्ठ माणूस असेल, छकापंजा करीत नसेल, इकडे छकापंजा करतो का?
दोन्ही पार्टीचे पैसे घेतून तिसऱ्या पार्टीला मतदान करतो. एक नंबरचा छक्का पंजा करणारा हा माणूस. राजकारण आपला विषय नाही. पण काही तत्वनिष्ठ असे माणसं असतात की अजिबात कोणाच्या पैशाला हात लावणार नाही, अजिबात नाही. त्याच्या अंतकरणामध्ये तत्व आहे. आणि म्हणून मरायची पाळी आली तरी कधी खोटं बोलणार नाही, चटणी भाकरीला किंमत देणार, हरामखोराच्या गुलाबजामुला डोळ्यानं सुद्धा पाहणार नाही. अशा माणसासमोर महाराज गाव सुद्धा फुटतो. गाव जे बोलतो तेच वागतो. मला वाटतं माझं हे पटा नाही का तुम्हाला? माणसाने मरायची पाळी आली ना, मरायची पाळी, जे बोलत तेच वागावं. अख्खा गाव त्याच्या पायावर झुकतो. एवढंच नाही, देव सुद्धा झुकतो. आपल्याला काटा जर मोडला ना, काटा, तर गावातल्या माणसाच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी. ही खरी मानवी जीवनातली संपत्ती आहे. त्याच्यासाठी जिंदगीभर प्रत्येक पाऊल उचलून टाकावा लागतो. त्याला अट्टहास म्हणतात. अट्टहास प्रयत्न नाही बरं का. प्रयत्न हा शब्द वेगळा आहे, पण त्याच्यामधूनच, प्रयत्न या शब्दामधूनच चाणक्य बुद्धी वापरायची. अतिशय रोमारोमाचा अभ्यास करून जीवन जगायचं. एखाद्या मुंगीवर पाऊल पडून त्या मुंगीची हानी होऊ नये. कोण्याही जीवाचा याजसाठी केला होता त्रास, शेवटीचा दिस गोडो व्हावा. जाता जाता आणखीन एक महत्वाचं सांगतो बरं का. अट्टहास जीवन जगताना करीत असताना थोडं लहान व्हा, थोडस लहान व्हा. जो माणूस लहान होऊन जगतो महाराज, त्याचीच समाजात किंमत मोठी धरली जाते. लहानपणे देवा देवा, लहानपणे देवा देवा, माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. लहान होऊन माणूस जर जगला तर त्याच्या जीवनात समुद्रासारखा आनंद आहे. देवट्याला एखाद्या माणसाने 4 शिव्या आपल्याला काय फरक पडतो? दानोपराच्या अंगावर लोकांनी गाळ टाकला बरं का. पैठणला एक शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न होतं. पैठणजवळ मुंगी म्हणून गाव आहे. आणि त्या शेतकऱ्याला माहित होतं की नाथ महाराज श्रीमंत आहे, गरीबाच्या मुलीसाठी मदत करतात.
म्हणून तो अर्धांड शेतकरी नालाचं खेटर पाया धावटी धोतर पगडी बांधलेली ज्यावेळेला पैठणच्या येशीमध्ये जातो त्यावेळेला पैठणच्या येशीमध्ये कुटाळ मंडळी बसलेली असते. कुटाळ राम राम कुठले आपण मी मुलीच आहे. काय कामासाठी आले? हो माझ्या मुलीचं लग्न आहे. मी ऐकलंय नाथ महाराज आर्थिक मदत करतात. ती कुटाळ मंडळी नाथ महाराजाच्या विरोधातली होती. त्यांनी सांगितलं तुला पैसे किती पाहिजे? म्हणले 200 रुपये. म्हणले 200 रुपये आम्ही देतो, फक्त खेटरासहित नाथ महाराजाचा देवघरामध्ये पूजा करते, खेटरासहित नाथ महाराजाच्या मांडीवर जाऊन बस, तुला 200 रुपये आम्ही देतो. काही माणसाला दुसऱ्याचं वाटोळं करण्यात इतका आनंद असतो की त्याचा नाश करू नका तुम्ही. कसा शेवट गोड होऊ शकतो अशा व्यक्तीला? 200 रुपये कबूल केले आणि तो अर्धांड शेतकरी माणूस एकनाथ महाराजाच्या देवघरामध्ये जातो. खेटरा सहित महाराज मांड्या पिंड्या तुडवल्या आणि एकनाथ महाराजाच्या मांडीवर जाऊन बसतो ना, त्यावेळेला एकनाथ महाराजाचे डोळे भरून आले आणि नाथ महाराजांनी त्या शेतकऱ्याच्या अंगावरून हात फिरवला, गालावून हात फिरवला, अशी दाढी धरली. बाबा लहानपणी माझा हरिपंडित असाच माझ्या मांडीवर बसायचा, तेव्हापासून माझी मांडी रिकामी होती. काय मला आनंद झाला, आज माझा राजा हरिपंडितच माझ्या मांडीवर बसलाय. तुम्हाला जमन का कडे हे जमन तुम्हाला? आणि तिने कुठं 200 रुपये देणार होते तेव्हा ते दारातून बघत येत असे वाकून. एकनाथ महाराज डबडबल्या डोळ्याने त्याच्या अंगावरून हात फिरवते. त्याचा तो प्लॅन फसला. एकनाथ महाराजांनी गिरिजाबाईला सांगितलं, अगं आज आपल्या पांडुरंग घरी आले, पुरणपोळीचा स्वयंपाक, पुरणपोळीचा स्वयंपाक, चांदीचे ताट पाट बसायला, जेवण वाढताना नाथ महाराज शेजारी बसला हा शेतकरी. गिरिजा काकू वाकून वाढीत होत्या. आता शेतकऱ्याला फक्त 200 रुपये पाहिजे होती. तो प्लॅन फसला, त्याचा दुसरा प्लॅन रचला. जेवता जेवता उठला महाराज आणि गिरिजा काकूच्या पाठीवर जाऊन बसला, पाठीवर उडी मारून बसला. त्यावेळेला गिरिजा काकूनं हळूच त्याला पाठीवरून खाली घेतलं आणि त्याच्या गालावरून मस्तकावरून हात फिरवला. अरे बाबा लहानपणी माझा हरिपंडित असाच माझ्या पाठीवर चढून बसायचा. हो तेव्हापासून माझी पाठ रिकामी होती. आज मला असं वाटतंय की माझा हरिपंडितच माझ्या पाठीवर बसलाय. महाराज इतका रडला तो शेतकरी, इतका ढसा ढसा रडला. नाथ महाराजाला म्हणतो मला माफ करा, खूप लोकांचं ऐकून मी चूक केली बाबा, मला माफ करा. त्यावेळेला नाथ महाराजांनी विचारलं, कुणी तुला काय शिकवलं? अरे आम्ही तर भाग्यवान आहोत, आज तुझी सेवा घडती माझ्याकडून. घडलेला प्रसंग सगळा त्या शेतकऱ्यांनी नाथ महाराजाला सांगितला. नाथ महाराज म्हणले तो आल्या आल्या 200 रुपयेच मागायचे ना आम्हाला, आम्हीच दिले असते तुला. ते बाहेरून पाहणारे जे होते का, ते कुठं पळून गेले त्याचा तपासच नाही. 200 रुपये नाथ महाराजांनी दिले. एवढं सहन केलं महाराज, इतकं दुःख सहन केलं. मी कशासाठी सांगतो, जो माणूस लहान होऊन जगतो ना त्याच्या जीवनात शेवटचा दिवस गोडच असतो. म्हणून यादसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिवस गोड व्हावा. आणि दिवस गोड झाल्याच्या नंतर काय होतं, तुकाराम महाराज दुसऱ्याच्या हाताने ठेवली रे पावन विसावा,
निशिंतीने पावलो विसावा फुंटलिया धावा तृष्णेची हे जे चरण आहे ना महाराज, ज्या व्यक्तीने जीवनामध्ये जिवंत परमार्थ केला त्याला लागू होतं. संसारातल्या माणसाला हे चरण चालत नाही. कारण कोणताही माणूस जीव लावून संसार करतो बरं का. मला वाटतं तशी व्यक्ती या मंडप मध्ये नसलच. जीव लावून संसार आता एक पोरा सोराचं द्या सोडून तुम्ही, पण ज्या माणसाचं वय झाले त्या माणसाने तरी कमीत कमी उरलेल्या दिवसामध्ये परमार्थ करावा. उरलेल्या दिवसात नाही तर संसार करणाऱ्या माणसासाठी हे प्रमाण चालत नाही. म्हणजे ज्ञानोपरायाचं एक मतदारसंघामध्ये प्रमाण आहे पहा. सांडी रे सांडी बाळा सांडी संसार चंदू माशिया मोहळ रे ते निर्जीला कंदू झाडून आणि केनेला तया फुकटची वेदू तैसीच तुझी होईल परी उपदेश आनंदू जागरे पुत्र राया जाई श्री गुरु शरण देह तू विसरलासी चुकवी जन्म मरण. मोहळ कळत तुम्हाला इकडं मोहळ हजारो माश्यांनी फिरून फिरून मधाचा गोळा बनवला. माशीच्या तोंडामध्ये मध किती येत असेल महाराज. 22 वर्षाच्या मूर्तिमंत ज्ञानोबारायांनी हे प्रमाण लिहून ठेवले. तुम्हाला संसारिक जीवाला उपदेश केला याच्यावरून. माशीच्या तोंडात किती मध येत असेल. हजारो माश्यांनी फिरून फिरून मधाचा गोळा बनवला. नेमकं काय घडलं. तुमच्या माझ्यासारखा शेतकरी बहादर जातो, ते मोहळ हलवतो. काही माश्या गुंतून गेल्या, काही माश्या निघून गेल्या. शेतकरी मधाचा गोळा घेऊन आला. माशीच्या पदरात काय पडलं. लक्ष्मी हटेल. काय पडलं माशीच्या पदरात. बरं माशीत आपल्यात किती फरक काढला तुम्ही. सांडी रे सांडी बाळा सांडी संसार चंदू माशिया मोहळ रे ते निर्चेला कंदू झाडून आणि केनेला तया फुकटची वेदू. महाराज रात्रंदिवस संपत्ती जमा करणाऱ्या माणसासाठी हे प्रमाण चालत नाही. आता निशिंतीने पावलो विसावा. कधी वय संपल्यावर सुद्धा माणूस शेजाऱ्याचा बांधच कोरतोय. लोभ अशी वस्तू आहे महाराज. सारणावर लिहून जाळून टाकीस तोर बी लोभ पाठीमागचा हलत नाही. एक भिकारी गल्लीमध्ये भीक मागत होता. नारदाची त्या भिकाऱ्याची भेट झाली. ए भिकाऱ्या इकडे. नारदाकडे भिकारी येतो. नारदाने त्या भिकाऱ्याला श्रीमंताच्या नावाची चिठ्ठी लिहून दिली. जगात सगळ्यात श्रीमंत कोण आहे. सोनिया गांधी. जगात सगळ्यात श्रीमंत कुबेर आहे. कुबेराच्या नावाची चिठ्ठी लिहून दिली भिकाऱ्याला नारदाने. जा कुबेराच्या दारात जाऊन भीक माग. कुबेराच्या दारामध्ये सकाळी 8 वाजता दारात उभा राहतो तो भिकारी. भिक्षान देही बाबा मर्दवा तेरा भला करेगा. कुबेराने घरातून सोन्याच्या मोहरा भरून आणल्या भांडारगृहातून आणि भिकाऱ्याच्या त्या भिक्षा पात्रात सोन्याच्या मोहराची धार लावली. सकाळी 8 वाजता. दुपारचे 12 वाजले तरी भिक्षा पात्र भरत नाही. 1 नंबरचा धनाड्या कुबेर. घाम आला त्याला. अरे आणि त्या भिकाऱ्याला विचारलं भिक्षा पात्र कशाचे. भिक्षा पात्र कशाचे. खापराचं, लोखंडाचं, जर्मनचं, प्लास्टिकचं. भिकारी बोलतच नाही महाराज. त्या कुबेरानं स्वतःच्या हाताने ते भिक्षा पात्र उलट केलं तर ते भिक्षा पात्र कुठल्याच धातूचं नसून मेलेल्या माणसाची कवची होती. माझ्याकडे लक्ष आहे.
मेलेल्या माणसाच्या कवचीमध्ये जगातला एक नंबरचा धनवान कुबेर 4 तास धन होती तो मेलेली कवची भराना जिवंत कवची कधी भरल जेवलो मीटिंग घेऊ सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला पिंडताची साक्षी न पावला माया वेष्टीला जीव माझा माझे सोहित नेलती कोणी म्हणून इकडं लक्ष द्या. परमार्थानं ज्या व्यक्तीचं जीवन परिपूर्ण झालं अतिशय मन भरलेलं असतं त्याला कशाची गरज नसते फक्त रात्रंदिवस भजन गोविंद 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 हा गोविंद 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 जो सुख पावे राम भजन में ओ सुख नहीं अमीरी में मन लागो मेरो यार फकीरी में भला बुरा क्या कुछ मत सुनिए कर गुजराल गरीबी में मन लागो मेरो यार फकीरी में आखिरत में खाक मिलेगा क्यों फिरत से मजरूरी में मन लागो मेरो यार फकीरी में भजन करावे भजन एक दिवस जाणं पोत जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात मरण कधी विसरू नका वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा घोषणा कुणाचा जीवासवे जन्मे मृत्यू माणसाला आठवण असावी की आपल्या इकडच्या पदरामध्ये आपलं मरण बांधलेलं आहे जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात दिसे भासते ते सर्व विश्वनाशीवंत काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा घोषणा कुणाचा स्वप्नात सुद्धा स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब स्वप्नात सुद्धा त्यांना वाटलं नसेल की आज माझं दिल्लीला मरण असेल स्वप्नात सुद्धा नाही स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब भगवान बाबाचे निष्ठावान होते बरे का आणि इंदिरेगाव ते परळी 5 वर्षे पहिले 5 वर्षे पायात चप्पल नव्हती ही सत्य घटना भारताचे राजे झाले भारताचे राजे महाराज निवडून आल्यावर साहेब दिल्लीला गेले दिल्लीहून वापस येऊन फक्त भगवानगडाचं गैरीनाथ गडाचं दर्शन घेतलं आणि दिल्लीला जाऊनच त्यांचा वापस जाऊन त्यांचा तिथं अंत झाला माणूस कितीही मोठा होऊ शकतो पण त्याच्या जीवनातला उद्याचा दिवस कसा ते ठरवू शकत क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है
आपल्या जीवनातला उद्याचा दिवस आपण कसा आहे हे ठरवू शकत नाही. म्हणून पहा तुम्ही, मानवी जीवनामध्ये संपत्तीपेक्षा संस्कृती महत्वाची आहे. ज्या व्यक्तीचं जीवन परमार्थाने परोपकाराने परिपूर्ण होतं, बरं का, मी आता माझं आवडतं घेतो, पण ज्या माणसाला वाटतंय की माझं जीवन परिपूर्ण व्हावं, त्या माणसाने परोपकार करायचा. त्याच्या जीवनात घडतं आता निशिंतीने पावलो विसावा, उंटलिया धावा तृष्णेची या. त्याचं कारण जीवनभर त्या माणसाने जी त्याच्या जीवनाची यात्रा क्रमण केली, त्याचं त्याला कौतुक वाटतं. अभंगाचं कौतुक वाटे झाले या व्यंचाचे, नाम मंगळाचे तिने गुणे. इकडे लक्ष द्या. माणूस मेल्यासारखा दिसतो पण मेलेला नसतो. शेवटचा टोक लक्षात आला तुम्ही. माझ्याकडे लक्ष आहे तुमचं. त्याचे पांढरे डोळे होते, खाल्ल्या पापण्या वर सरकलेल्या असतात. आपल्याला दिसताना बुबळ फक्त पांढरा दिसतो. त्यावेळेला माणूस जीवनामध्ये काय काय केलं त्याची आठवण करतो, बर का. मग कुणाला त्रास दिला असेल तर ती आठवण होती. कुणाचं लग्न मोडलं असेल, कुणाच्या व्यवहाराचा सौदा मोडला असेल, ते सगळं त्याला आठवतं.
मरताना त्याला त्याचं दुःख होतं, याला आगामी दुःख म्हणतात, आगामी दुःख. पण त्यावेळेला सगळी पावर संपलेली असते, तो माणूस काही करू शकत नाही. तुकोबाराया म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मी पुण्याचा संच केला आणि त्यामुळे माझ्या मुखाला भगवंताचं, भगवान परमात्म्याचं नाव येते. बघा, काशीमध्ये जर माणूस मरण पावला आणि त्याच्या तोंडाला राम शब्द आला. काशीला मी 2-3 राम कथा केल्या काशीला, तर बऱ्याच माणसांनी तिथं काशीला मरण यावा राम राम करी, इकडचं सगळं विकलं तिथं बंगले बांधले. तिथलं सगळं विकलं आणि तिकडं बंगले बांधले, तिथं मुक्ती प्राप्त व्हावी काशीमध्ये म्हणून. राजाराम भाऊ, पण काय घडलं सांगू तुम्हाला, बंगले बांधले तिकडं, भजन करीत बसले रोज, पण कधी कधी पाहुण्यांनी इकडं निमंत्रण दिलं, पितराला जेवायला आली ती इकडंच मी. बंगले तिकडं, गेले. महाराज, हे तुमच्या आमच्या हातात, जीवनभर तुम्हाला पुण्याचा संच करावा लागेल. आणि हे शेवटला कर, कवतू कवाटे भगवंताचं नाव. रामायणातला वाली, रामायणातला रावण तुम्हाला वाईट वाटतोय, महाराज खूप मोठी चूक आहे. रामाच्या हाताने जर त्यांना मरण येत असत तर वाईट कशी. रामाला वाली मरताना म्हणतो, राम म्हणले वाली तुला जिवंत करू, हे वाली. रावणाला बगलात दाबून तू 7 समुद्रात स्नान करतोस, तुला जिवंत करू. वाली म्हणतो, नाही प्रभू, जन्म जन्म मुनी जतन कराई. हो जन्मी जन्मी मुनी जतन कराई. वाली रामाला म्हणतो, प्रभू मला जिवंत करण्याच्या भानगडीत पडू नका. का? मी ऐकलंय की 80,000 वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन तपश्चर्या करणाऱ्या हिमालयातल्या साधूला राम कधी भेटला नाही. त्या रामाच्या मांडीवर मरताना जर माझी मान असेल तर हा मरायचा चान्स कसा? अंतकाळीच्या बस बरोबर सुटला. कवतुक वाटे झाली या वेळाचे नाम मंगळाचे. आणि एकदा भगवंताचं भजन रात्रंदिवस जर भजन केलं ना तुम्ही, तुकाराम महाराज म्हणले, मला बायको बघायची गरज पडली नाही, मनानच मला पत्नी प्राप्त झाली. तुका म्हणे होते
10 दिवस झाले. त्यांच्या पश्चामध्ये त्यांच्या पत्नी आदरणीय मातोश्री सुमनबाई पांडुरंग सांगळे, दीपक आणि रवी, वंदना आणि चंद्रकला असा हा गोड परिवार आहे. त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठं त्यांनी श्रीमंत व्हावं ही आपण अपेक्षा करू, पण पाठीवरून हात फिरवणारे दादा मात्र आता या परिवाराला दुर्लभ आहे. त्यांच्या पाठीमागं अतिशय आदर्श कुटुंब, देवराम बाबा, शांताराम भाऊ, शरद भाऊ, मुरली